आघात प्रेमाचा. लेखिका प्रिया उंबरकर. वाचक स्वर सिद्धी गायकर. युवराज सक्षमच्या पायाजवळ वाकला होता. तितक्यात आऊसाहेब सुद्धा त्यांच्या खोलीतून बाहेर आल्या. त्यांनी सुद्धा तो नजारा पाहिला. तसे त्यांचे डोळे आश्चर्याने मोठे झाले. युवराज! त्या जवळजवळ ओरडल्याच. तसा युवराज सरळ उभा राहिला. युगा तर भीतीने थंड पडली होती. युवराज, अरे हे काय करत होतास तू? नमस्कार आजी सासूबाई, कशा आहात? सक्षम उठून उभा राहिला आणि आता तो त्यांच्या पायाशी झुकला. तशा त्या गडबडल्या. काय आणि कसं रिॲक्ट करावं त्यांना काहीच कळेना झालं. आऊसाहेबांच्या पाया पडून सक्षम सरळ उभा राहिला. तसा आऊसाहेबांनी युवराजकडे गोंधळून पाहिलं. हा सगळा काय प्रकार सुरू आहे त्यांना काहीही कळत नव्हतं. सकाळी तुम्ही इतक्या आग्रहाने आम्हाला बोलवलं, म्हणून खास तुमच्या आग्रहाचा मान ठेवून आम्ही इथे आलोय. सासरे बुवा कसे आहेत? थोड्या वेळापूर्वी युवराज सोबत बोलताना जो ॲटिट्यूड त्याच्या आवाजात होता तो आत्ता दिसत नव्हता. सक्षम खूप शांतपणे आऊसाहेबांशी बोलत होता. तो आहे त्याच्या खोलीत. तितक्यात माळी काका दरवाजातून फळांच्या टोपल्या घेऊन आले. त्यांच्या पाठोपाठ अजून एक माणूस होता. त्याच्या हातात सुद्धा 2 टोपल्या होत्या. त्या दोघांनी टोपल्या सेंटर टेबलवर ठेवल्या. ते सामान ठेवून ते दोघेही परत बाहेर गेले आणि पुन्हा 4 टोपल्या घेऊन आले. तसा युगाने डोक्याला हात लावला. इतकं ऑकवर्ड तिला कधीच वाटलं नव्हतं जितकं आज वाटत होतं. सगळं सामान ठेवून ते दोघं निघून गेले. तसा आऊसाहेब आणि युवराज दोघांनी एकमेकांच्या तोंडाकडे पाहिलं. पेशंट आजारी आहे ना, म्हणून त्यांच्यासाठी फळं आणले. आणि युवराज, ही सफरचंद खास तुझ्यासाठी, खूप गोड आहेत. तू पण खा आणि आजीबाईंना पण दे. तुम्हाला गरज आहे थोडंसं गोड खाण्याची. अहो, चला ना, आपण बाबांना भेटून घेऊ. युगाने सक्षमचा हात पकडला आणि त्याला तिथून घेऊन गेले. जाता जाता सुद्धा त्याने युवराजकडे बघून एक खुन्नसवाली स्माइल दिली आणि तो तिच्यासोबत निघून गेला. ते दोघे जाताच मात्र युवराजने रागात दोन्ही हातांच्या मुठी आवळल्या. युवराज, अरे हे सगळं काय चालू आहे? हे बघ, तुझ्या हट्टामुळे आम्ही सकाळी तुझ्यासोबत त्या पाटलांच्या घरी गेलो, पण तिथे काय झालं ते बघितलंस ना तू? तिथला अपमान कमी होता की काय? म्हणून आता तू त्या माणसाच्या पाया पडलास ज्याने तुला जेलमध्ये पाठवलं, तुझ्या बहिणीला पितवलं. अरे मेंदू सडलाय की काय तुझा? पण युवराजचा आऊसाहेबांकडे लक्षच नव्हतं. तो मात्र त्याच्या दुसऱ्याच विचारात होता. इकडे युगा सक्षमला घेऊन तिच्या बाबांच्या म्हणजे जगदीश यांच्या खोलीत आली. ते नुसतेच पडून रूमच्या छताकडे बघत होते. बाबा, त्यांच्या कानावर युगाचा आवाज पडला. तसं त्यांनी मान वळवून दरवाजाच्या दिशेला पाहिलं. तिला बघताच त्यांच्या भुवया किंचित वर गेल्या. बाबा, कसे आहात तुम्ही? त्यांनी तिच्याकडे एक नजर बघून तिच्या पाठी उभ्या असलेल्या सक्षमकडे पाहिलं. त्यांना बोलता तर काही येत नव्हतं, त्यामुळे ते फक्त एक्सप्रेशन्स देत होते.
कसे आहात सासरे बुवा? सक्षम युगा शेजारी उभा राहून त्यांच्याकडे बघत होता. तसं त्यांनी दोन्ही भुवया जवळ आणले. कदाचित त्यांना सक्षमचा राग येत होता, पण तो व्यक्त करण्यासाठी ते काहीही बोलू शकत नव्हते. युगा, तू जा. तुझं जे काही सामान घ्यायचं होतं ते घेऊन ये. तोपर्यंत मी थोडा वेळ सासरे बुवांजवळ बसतो. अगं जा, मी काही तुझ्या बाबांना खाणार नाहीये. तसा तिने मानेने होकार दिला आणि ती तिच्या खोलीकडे निघून गेली. युगा जाताच मात्र सक्षमने बाजूची खुर्ची ओढून घेतली आणि तो त्यांच्या बेडजवळ रुबाबात बसला. काय हो सासरे बुवा, जावई पहिल्यांदा घरी आलाय तुमच्या आणि तुम्ही हे असं जावयासमोर लोळत पडलाय. असं कुठे असतंय होय? चला उठून बसा बरं. सक्षमने त्यांचा हात पकडला, पण त्याआधीच त्यांनी खूप ताकद लावून त्याचा हात झटकला. त्यांचा राग त्यांच्या या कृतीतून सक्षमला लगेच जाणवला. काय झालं? राग आला? वाईट वाटलं की काय तुम्हाला माझ्या बोलण्याचं? त्याचं काय आहे ना, जसा तुम्हाला राग येतो, तुम्हाला वाईट वाटतं आणि तुम्हाला त्रास होतो ना, तसंच हे सगळं तुमच्या मुलीलाही होतं. तिला सुद्धा त्रास होतो तुमच्या वागण्याचा. हो, तिला त्रास होतो, खूप त्रास होतो आणि तो त्रास तिची स्वतःचीच माणसं तिला देत आहेत, याचा तिला सगळ्यात जास्त त्रास होतो. हो, तुमची मुलगी आहे ती, तुमचा अंश आहे, तरी सुद्धा तुम्ही तिचा इतका तिरस्कार करता का? तर ती फक्त मुलगी म्हणून जन्माला आली म्हणून. अहो, पहिली मुलगी ही साक्षात लक्ष्मीचं रूप असते आणि तिचा तिरस्कार नसतो करायचा. तिला सन्मान द्यायचा असतो, तिला जपायचं असतं. आपण लक्ष्मीला जपलं ना की ती आपल्याला जपते. मला सगळं माहिती आहे तुमच्याबद्दल. तुम्हाला असं वाटतं ना की माझ्या बाबांमुळे तुमचा बिझनेसमध्ये लॉस झाला म्हणून तुमच्यावर हे दिवस आलेत. पण खरं सांगू, यात दोष माझ्या बाबांचा नाहीये, तुमचा आहे. हो, जिथे तुम्ही घरातल्या लक्ष्मीलाच लाथाडलंय, तिथे बाहेरची लक्ष्मी कशी या घरात पाय ठेवणार आहे? ना तुम्ही तुमच्या बायकोचा सन्मान केला, ना तुम्ही तुमच्या मुलीचा. आणि ज्या घरात स्त्रीचा अपमान होतो ना, तिथे लक्ष्मी कधीही वास करत नाही. आणि आलीच तरी ती फार काळ टिकत नाही, असं आमची माई म्हणते. प्रत्येक लक्ष्मीपूजनाला आमच्या घरात देव्हाऱ्यातल्या लक्ष्मी सोबत घरातल्या लक्ष्मींचंही पूजन केलं जातं. खास करून आमच्या घरातल्या मुलीचं, म्हणजे माझ्या बहिणीचं. आम्ही सगळे भाऊ मिळून तिची पूजा करतो, तिच्या पाया पडतो. पण तुमच्या मुलाने काय केलं? स्वतःच्याच बहिणीवर हात उचलला, कुत्र्यासारखं तिला मारलं. हे बरोबर आहे असं खरंच वाटतं तुम्हाला? आय नो, तुम्हा सगळ्यांना तिचा खूप राग आला असणार की तिने तुम्हा सगळ्यांशी बगावत करून माझा हात पकडला. पण तिला हे करायला कोणी भाग पाडलं? तुम्ही सगळ्यांनीच ना. अहो, घरातली मुलगी तर सोडा, पण निदान माणूस म्हणून तरी तिच्याशी चांगलं वागायचं होतं. पण तुमचा तो मुलगा माणूस तर सोडा, जनावर म्हणायच्या सुद्धा लायकीचा नाहीये. आणि याचा दोष मी त्याला देणारच नाही, तुम्हाला देणार. कारण त्याच्या अशा वागण्याला पालक म्हणून तुम्ही आणि तुमच्या आई जबाबदार आहेत. अजूनही वेळ गेलेली नाहीये. घरातल्या लक्ष्मीला मोठ्या मनाने स्वीकारा. मनातले किंतु परंतु बाजूला ठेवून एकदा मुलगी म्हणून तिला जवळ घ्या.
असो, बऱ्याच दिवसापासून हे मनात होतं, म्हणून आज बोलून टाकलं. बाय द वे, आजपर्यंत तिच्या आयुष्यात जे काही झालं असेल, पण आता मात्र मी तसं काहीही होऊ देणार नाहीये. तिला ते सगळं मिळेल ज्याची ती हकदार आहे. मान, सन्मान, प्रेम, केअर आणि रिस्पेक्ट. पण हो, आज जरी तुम्हाला तिची किंमत नसली ना, तरी कधी ना कधी तुम्हाला सुद्धा तिचं महत्व नक्की कळेल. मला तर विशेष तिचं वाटतंय. तुमच्यासारख्या राक्षसी वृत्तीच्या माणसांसोबत राहून सुद्धा तिने तिचा स्वभाव सोडला नाहीये. ती तिचं वेगळेपण टिकवू नये. चिखलात कमळ उगवतं ना, अगदी तसंच. तुम्ही सगळे तिच्याशी इतके वाईट वागलात, पण ती अजूनही तुम्हा सगळ्यांचा विचार करते. तिला अजूनही असं वाटतं की तिचा भाऊ कधी ना कधीतरी सुधरेल आणि बहीण म्हणून तिला जवळ घेईल. पण मला खात्री आहे की तिचा भाऊ कधीच सुधारणार नाही, कारण कुत्र्याची शेपटी कितीही नळीत घातली तरी ती वाकडीच राहते. हसो, काळजी घ्या स्वतःची, कारण तुमची काळजी घ्यायला आता तुमची मुलगी या घरात नाहीये. सक्षम त्यांच्या जवळून उठला, पण त्याच्या या शेवटच्या वाक्याने जगदीशच्या डोळ्यातून एक पाण्याचा थेंब त्यांच्याही नकळत त्यांच्या नाकावर आला. तसा त्यांनी चेहरा लगेच फिरवला. इकडे युगा तिच्या रूम मध्ये आली. तिने तिचं कपाट उघडलं. कपाट उघडून तिने त्याच्या आतलं ड्रॉवर ओपन केलं आणि त्यात असलेला बॉक्स बाहेर काढला. तो बॉक्स ओपन करून तिने आत पाहिलं आणि आपसुकच तिचा हात त्यातल्या वस्तूंवर फिरला गेला. त्यात एक फोटो होता, तिच्या आईसोबत असलेला फोटो, जेव्हा ती लहान होती. त्या फोटोच्या खाली एक लॉकेट होतं, खूप जुनं पण तितकंच युनिक असं ते लॉकेट होतं. ते लॉकेट तिच्या आईचं होतं. त्या गेल्यापासून तिने अगदी ते जपून ठेवलं होतं. त्यानंतर तिने त्याच्या बाजूला असलेल्या वस्तूवर हात ठेवला. ती वस्तू म्हणजे तिच्या आईची साडी. जेव्हा जेव्हा ती खूप रडायची, तेव्हा रात्री झोपताना ती आईची साडी अंगावर घेऊन झोपायची, ज्यामुळे तिला आईजवळ असल्यासारखं वाटायचं. आणि सकाळी उठून ती पुन्हा ती साडी व्यवस्थित घडी करून त्या बॉक्समध्ये ठेवून द्यायची. खूप कमी आठवणी होत्या तिच्याकडे, पण ज्या काही होत्या त्या खूप मौल्यवान होत्या. सॉरी आई, तुला इथे सोडून गेले होते, पण आता सोबत घेऊन जाते. युगाने तो बॉक्स बंद केला, कपाट व्यवस्थित लावून घेतलं. त्या बॉक्स व्यतिरिक्त तिने त्या रूम मधलं काहीही घेतलं नाही. तिला माहेरची कोणतीही आठवण सोबत घेऊन जायची नव्हती. बॉक्स घेऊन ती पुन्हा तिच्या बाबांच्या रूम मध्ये आली, पण तिथे सक्षम नव्हता. ती आत आली. कधी मोकळेपणाने ती तिच्या वडिलांसोबत काही बोललीच नव्हती, त्यामुळे आता त्यांच्याशी कसं बोलावं तेच तिला कळत नव्हतं. स्वतःच्याच वडिलांसमोर ती ऑकवर्ड फील करत होती. जगदीशने सुद्धा तिच्याकडे पाहिलं. तिला बघताच सक्षमचे शब्द पुन्हा एकदा त्यांच्या कानात घुमू लागले.
पण यावेळी जशी जशी ती एक पाऊल पुढे टाकत होती तसं तसं त्यांना तिचं बालपण आठवत होतं. पायात मोठमोठाले पैंजण घालून ती घरभर दुडू दुडू धावायची. खूप अवखळ आणि अल्लड होती ती. पण जशी जशी मोठी होत गेली तसं तसं या घराने तिच्यातला अल्लडपणा काढून घेतला. गुडघ्यापर्यंतचा फ्रॉक घालून आई मी सुंदर दिसते ना असं म्हणणारी एक छोटीशी बाहुली आता साडी घालून त्यांच्यासमोर उभी होती, ते पण दुसऱ्या घरची सून म्हणून. बाबा, तिचे शब्द पुन्हा त्यांच्या कानावर पडले. तसं त्यांनी डोळे झाकून घेतले. आज तो शब्द त्यांना एक वेगळीच अनुभूती देऊन गेला. काळजात काहीतरी वेगळीच हालचाल जाणवली. बाबा, मला माहितीये मी तुम्हाला आवडत नाही आणि मी जे काही केलंय त्यानंतर आता तुम्हाला माझा चेहरा सुद्धा बघावासा वाटत नसेल. पण विश्वास ठेवा, मला तुमच्यापैकी कुणालाही त्रास द्यायचा नव्हता. खास करून तुम्हाला तर अजिबात नाही. पण बाबा, माझ्यासमोर परिस्थितीच अशी आली होती की मला माझ्यासाठी निर्णय घ्यावा लागला. ह्यासाठी जमलं तर मला माफ करा. यानंतर मी कधीच परत तुमच्या समोर येणार नाही आणि यानंतर माझ्यामुळे तुम्हाला कधीही कोणताच त्रास होणार नाही. युगा त्यांच्या पायाजवळ गेली. तिने खाली वाकून त्यांच्या पायावर डोकं ठेवलं. तसं त्यांच्या सर्वांगावर काटा आला. काळजी घ्या स्वतःची आणि हो, चेकअपला वेळेवर जात जा, कारण आता मी नाहीये तुम्हाला आठवण करून द्यायला. त्यानंतर तिलाच अगदी गहीवरून आलं. तिने डोळ्यातलं पाणी पुसलं आणि पळतच तिथून निघून गेली. ती जाताच त्यांनी दोन्ही हातांच्या मुठीत बेडशीट गच्च आवळून धरलं. काही मौल्यवान आपल्यापासून दूर जातंय असं त्यांना जाणवलं. पण जे जातंय ते परत आणण्यासाठी आता त्यांच्या शरीरात ताकदच राहिली नव्हती.